नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आशिष सर आपले स्वागत करतो। या स्पेशल लेक्चरमध्ये आपण प्रोनाउनचे दोन भाग पाहणार आहोत, रिफ्लेक्सिव्ह आणि इम्फेटिक। यामध्ये पोरांना भरपूर प्रॉब्लेम्स असतात आणि यावर आयोग प्रश्न विचारतो आणि जास्त प्रश्न विचारलेले आहे, तेही आपण या ठिकाणी डिस्कस करू। बघा, वर्ड क्लासेस ज्याला आपण पार्ट्स ऑफ स्पीच हे चॅप्टर म्हणतो, त्यामध्ये एकूण 8 टॉपिक्स आहेत। कोणते 8? तर नाउन प्रोनाउन हे 2। नाउन म्हणजे कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला, ठिकाणाला किंवा कशालाही आपण नाउन म्हणतो, त्याऐवजी आपण जो शब्द घेतो त्याला आपण प्रोनाउन असं म्हणतो। आणि या 2 लोकांबद्दल, 2 गोष्टींबद्दल जो विशेष किंवा अधिक माहिती सांगतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो। नंतर दुसरा टप्पा येतो व्हर्बचा। व्हर्ब म्हणजे क्रियापद। सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आणि झोपल्यानंतर सुद्धा आपण ज्या क्रिया करतो त्या क्रियांना म्हटलं जाते व्हर्ब। त्याच्याविषयी विशेष माहिती कोण सांगतो तर ॲडव्हर्ब। हा झाला दुसरा टप्पा। तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन। ठीक आहे, तर याला आपण हे सर्व 8 आहे। हाऊ मेनी पार्ट्स ऑफ स्पीच असे सुद्धा परीक्षेला प्रश्न 3 वेळा येऊन गेलेले। ठीक आहे, आता तो भाग येत नाही, हा भाग वेगळा। ठीक आहे, आता बघा, यामधून आपल्याला प्रोनाउन बघायचं आहे आणि प्रोनाउनचे बघा 10 टॉपिक्स असतात। हे पर्सनल प्रोनाउन, रिफ्लेक्सिव्ह आणि इम्फेटिक प्रोनाउन, नंतर मग डेमॉन्स्ट्रेटिव्ह, इंडेफिनाइट, इंट्रोगेटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, रेसिप्रोकल, रिलेटिव्ह, एक्सक्लेमेटरी। या 10 पैकी आपल्याला या 2 गोष्टींचा मुख्यत्वे अभ्यास करायचा आहे। कारण यामध्ये असा सेल्फ किंवा सेल्सचा वापर करायचा असतो आणि नेमकं हे काय आहे हे पोरांना फार अवघड जातं, समजत नाही। सर, मला भरपूर मुलं विचारतात की सर ते सेल्फ म्हणजे काय हो? जसं माय सेल्फचा वापर नेमका कुठे करतात, युअर सेल्फ, हिमसेल्फचा वापर नेमका कुठे करतात, असे भरपूर पोरं MPSC देणारेही विद्यार्थी मला या असे प्रश्न विचारतात की सर तो नेमका सेल्फ काय आहे? सेल्फ म्हणजे स्वतः होते हे माहीत आहे, त्याचा उपयोग कसा करायचा? तर बघा, आपण बऱ्याचदा काही लोकांना बघतो, जेव्हा ते स्वतःचा इंट्रोडक्शन देतात, स्वतःचं इंट्रो करून देतात, तेव्हा ते काय म्हणतात, हॅलो एव्हरीबडी, माय सेल्फ आशिष भाकरे। असं नाही म्हणायचं, माय सेल्फ आशिष भाकरे असं म्हणायचं नाही। आय एम आशिष भाकरे किंवा माय नेम इज आशिष भाकरे असं म्हणायचं। कधीही तुम्हाला माय सेल्फ वगैरे म्हणायचं नाही, ते चूक असते। ठीक आहे, कारण माय सेल्फचा अर्थ मुळात वेगळा होतो। माय सेल्फ, युअर सेल्फ, हिमसेल्फ म्हणजे जे आपले हे प्रोनाउन्स आहे ना, जे आपले आय, वी, यू, दे, ही, शी, इट, वन, हे जे सर्व प्रोनाउन्स आहेत, तर यांना जेव्हा जेव्हा सेल्फ लागतो तेव्हा त्यांचे मराठी अर्थ काय होतात हे मी तुम्हाला लिहून दिलेले आहे या ठिकाणी। आपण सगळं एक एक गोष्टी बघू। ठीक आहे ना, बघा, आय, आता हे आय, वी, यू, दे, ही, शी, इट याला आपण ए ग्रुप आणि बी ग्रुप मध्ये डिवाइड करतो, हा भाग वेगळा। ठीक आहे, यात जेव्हा आपण एकत्र घेतो तेव्हा ते प्रोनाउन होतात। म्हणजे नुसतं ही, शी, इटच प्रोनाउन नाही आहे। जसं आपण म्हणतो की प्रोनाउन म्हणजे काय असते, नाउन मी जर म्हटलं असेल राधा इज माय स्टुडंट, राधा इज माय स्टुडंट। ठीक आहे, मग आता मी परत या ठिकाणी राधा लिहिणार आहे काय? नाही, मी काय लिहितो या ठिकाणी शी लिहितो। किंवा मी जर म्हटलं असेल मोहित किंवा हितेश इज माय फ्रेंड, या ठिकाणी परत मग फुल स्टॉप नंतर मी हितेश लिहिणार आहे काय? नाही, मी काय लिहितो? ही लिहितो। ठीक आहे, मग या ही, शी, इटला काय म्हटलं जाते? प्रोनाउन म्हटलं जाते। बस त्याच पद्धतीने हे जे आहे आय, वी, यू, दे, ही, शी, इट हे सर्व प्रोनाउन आहे। हां, या ठिकाणी राम पण येतो, राम म्हणा, श्याम म्हणा, रहीम म्हणा, तुम्ही काही म्हणू शकता, तो फक्त नाउन येतो। ठीक आहे, नाउन होतो। आता हे सर्व जे प्रोनाउन आहे ना, याला जेव्हा आपण सेल्फ लावतो तेव्हा ते असे दिसतात काहीसे। आयचं माय सेल्फ करायचं, वीचं अवर सेल्फ। जर आपण या ठिकाणी अवर सेल्फ केलं, अवर सेल्फ, तर हे चुकते। का चुकते? कारण आम्ही जेव्हा म्हणतो, आपण वी जेव्हा म्हणतो तेव्हा आपण अनेक लोक असतो, ते प्लुरल आहे। पण आय म्हटलं तर एकटा आहे तर सेल्फ। बघा, एकटा असेल तर फक्त सेल्फ लिहायचं आणि अनेक असेल म्हणजे प्लुरल नेम असेल तर त्याला SEL
आणि त्या एफच्या ऐवजी तुम्हाला असं VES लिहावं लागेल, सेल्व्स. सेल्व्स जसं आपण नाउन टॉपिकमध्ये शिकतो की समजा या ठिकाणी वाईफ असेल, एक वाईफ असेल, तर एकच बायको असेल तर WIFE लिहितो आपण. पण याचा अनेक बायका करायचं असेल, प्लुरल नेम करायचं असेल, आपण काय करतो WI. शेवटी जर F किंवा FE असेल तर नियम कोणता आहे प्लुरल करण्याचा? नियम आहे VES लावून द्या, वाईव्ज. मग लाईव्ज, वाईव्ज, ठीक आहे ना, नाईव्ज, असं हे असते प्लुरल नेम. आणि म्हणून त्याच पद्धतीने अवर सेल्फ जर म्हटलं आपण, असं आपण जर अवर सेल्फ म्हटलं हे चुकीचं ठरेल. हा F कापून टाकावा, इथे VES लिहावा आणि म्हणून काय होते तयार, अवर सेल्स. युअर सेल्फ आणि युअर सेल्स. का बरं दोन आहे? कारण हा यू म्हणजे काय होते, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. माझ्यासमोर एकटा माणूस उभा असेल, मी त्याला यू म्हणेल. पण जर अनेक असतील तर तरीही यूच म्हणेल. म्हणजे एकटा असेल तरी मी त्याला यू म्हणेल आणि लाखोंच्या संख्येने मॉब असेल तरी मी त्यांना यू म्हणेल. आणि म्हणून तू किंवा तुम्ही. मग एकटा असेल तर युअर सेल्फ, अनेक असेल तर युअर सेल्स. ठीक आहे. आणि दे म्हणजे ते, तिसरा माणूस, ठीक आहे ना, ते अनेक लोक, मग ते सजीव असो की निर्जीव असो, त्यांना आपण देम सेल्स करतो, कारण ते पण अनेक आहे ना, अनेक आहे. देम सेल्स. म्हणून या ठिकाणी तीन गोष्टी लक्षात ठेवा, अवर सेल्स, युअर सेल्स आणि देम सेल्स. हे तीन गोष्टी सोडून प्रत्येकांना सेल्फ लागेल. बघा, माय सेल्फ, युअर सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, वन सेल्फ. ठीक आहे. मग आता याचा उपयोग कुठे करायचा? किंवा याला माय सेल्स लागेल का? तर नाही लागणार, चूक. इथे हिम सेल्स चालेल का? नाही. या ठिकाणी कोणाच ठिकाणी सेल्स चालणार नाही. सेल्फ, SELF, सेल्फच लिहावं लागेल. ठीक आहे ना. जर इथे समजा आपण असं कधीतरी बघितलं इट सेल्स बघितलं, हे चूक की बरोबर? चूक आहे ते. आणि असे प्रश्न मग आयोग तुम्हाला विचारतो, तेव्हा तुम्हाला उत्तरं बरोबर द्यावे लागतात. ठीक आहे ना. यांचा उपयोग काय होतो, यांचा मराठी अर्थ काय होतो बघा. रिफ्लेक्झिव्ह जेव्हा म्हणतो आपण, रिफ्लेक्झिव्ह आणि एम्फॅटिक. रिफ्लेक्झिव्ह जोरदर्शक, ठीक आहे, जोरदर्शक म्हणजे हा एम्फॅटिक जोरदर्शक, रिफ्लेक्सिव्ह परिणामकारी. मी जर म्हटलं असेल, लक्ष द्या, सपोज मीच करता आहे आणि मीच कर्म आहे, मीच करता मीच कर्म, तर त्याला म्हटलं जाते रिफ्लेक्झिव्ह प्रोनाउन. ठीक आहे सर, कसं ते आम्हाला सर परत सांगा, रिफ्लेक्झिव्ह म्हणजे काय? तर बघा ना, सपोज या ठिकाणी जर मी हे वाक्य असं लिहिलं असेल, मी म्हटलं आय टीच यू, मी तुम्हाला शिकवतो, आय टीच यू, तर मग मी वेगळा आहे, सब्जेक्ट म्हणून मी वेगळा आहे, तुम्ही वेगळे आहात ऑब्जेक्ट म्हणून तुम्ही ऑब्जेक्ट म्हणून वेगळे आहात. आय टीच यू, मी तुम्हाला शिकवतो, शिकवणारा वेगळा, ज्याला शिकवतो तो वेगळा. पण जर हे मीच मला म्हटलं तर, आय टीच मी म्हटलं तर, मग जेव्हा आपण आय टीच मी म्हणतो, मीच मला शिकवतो, तेव्हा आय टीच मी न घेता त्या मीच्या ऐवजी असा मायसेल्फ घ्यावा लागतो. आय टीच मायसेल्फ, आय टीच मी नाही चालणार त्या ठिकाणी, आय टीच मायसेल्फ. सपोज मी जर म्हटलं असेल शी लव्ज यू, ती तुझ्यावर प्रेम करते, शी लव्ज यू, म्हणजे प्रेम करणारी ती वेगळी आहे, सब्जेक्ट. ज्याच्यावर करतो तो म्हणजे तू वेगळा आहे, शी लव्ज यू, ती तुझ्यावर प्रेम करते. करणारा वेगळा, ज्याच्यावर करतो तो वेगळा. कर्ता आणि कर्म म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट वेगवेगळे आहेत. पण जर मी म्हटलं ती तिच्यावरच प्रेम करते, शी लव्ज हर, असं होईल का? शी लव्ज हर याचा अर्थ वेगळा होईल. ती तिच्यावर प्रेम करते, दोन मुली वेगळ्या असेल, दोन बहिणी वेगळ्या असेल, ठीक आहे ना. पण जर आपल्याला म्हणायचं असेल ती तिच्यावरच प्रेम करते, ती कोणावर प्रेम करू शकत नाही, ती तिच्यावरच प्रेम करते, आणि म्हणून शी लव्ज हर नाही, तर मग शी लव्ज हर सेल्फ असं येते. आणि म्हणून कधीही तुम्हाला म्हटलं मी हर सेल्फ किंवा मायसेल्फ आशिष असं म्हणायचं नाही. ठीक आहे ना. बघा, शी लव्ज हर सेल्फ हे वाक्य चुकीचं आहे, सॉरी,
शी लव्ज हर बरोबर आहे, शी लव्ज हरसेल्फ बरोबर आहे, शी लव्ज हर हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे ना. आय टीच मी हे वाक्य चुकीचं आहे, पण आय टीच मायसेल्फ हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. आणि म्हणून बघा तुम्हाला काय करायचं आहे, हा जो रिफ्लेक्सिव्ह आहे तर हा ऑब्जेक्ट जर स्वतःच असेल तर, जो काम करतो जो सब्जेक्ट आहे तो जर ऑब्जेक्ट म्हणून आला असेल तर आपण त्याला रिफ्लेक्सिव्ह म्हणतो. ठीक आहे. म्हणजे बघा ना, आता काही वाक्य बघू आपण, तुम्हाला वाक्यावरून समजेल ते. वीचं काय होते, अवर सेल्फ म्हणजे आम्हाला स्वतःला, यू म्हणजे युअर सेल्फ किंवा युअर सेल्फ तुला किंवा तुम्हाला स्वतःला, दे देमसेल्फ त्यांना स्वतःला, ही हिमसेल्फ त्याला स्वतःला, शी हरसेल्फ तिला स्वतःला, आणि इट सेल्फ. आता याला मी स्टार का बरं मारला, कारण बघा ना, ही किंवा शी, ही किंवा शी, सांगा मला ही किंवा शी आपण कुठे वापरतो, तर ही म्हणजे तो होतो आणि शी म्हणजे ती होते. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, पण कोण, फक्त पुरुष गटात मोडणारे लोक. म्हणजे ही म्हणजे तो पण फक्त पुरुष, तो फक्त पुरुष असावा. शी म्हणजे ती फक्त स्त्री असावी. ती कोणती गाय किंवा बकरी नसावी, ती मांजर नसावी, ती चप्पल नसावी. पुरुष असेल तरच ही, म्हणजे ही इज माय ब्रदर, ही इज माय डॅड, ही इज माय फ्रेंड, ही इज माय बॉस, ही इज माय टीचर, ही इज माय टेबल असं नाही म्हणतायत. इट इज माय टेबल, इट इज माय डॉग. तो टेबल निर्जीव आहे, डॉग सजीव आहे, पण तरीही पुरुष असेल तरच ही लावावा, स्त्री असेल तरच शी लावावं. आपण जर म्हटलं शी इज काऊ, चूक. इट इज काऊ, शी इज काऊ नाही, कारण ती स्त्रीलिंगी आहे पण ती स्त्री नाही ना. स्त्री असेल तरच ही लावावं. शी इज माय ब्रदर, सॉरी, शी इज माय सिस्टर, शी इज माय सिस्टर इन लॉ, शी इज माय बॉस, शी इज माय मॉम, शी इज माय कलिग, जे असेल ते. पण जर स्त्री किंवा पुरुष या दोघांच्या व्यतिरिक्त जगातल्या कोणत्याही गोष्टी असेल, त्या सजीव असो की निर्जीव असो, त्या प्रत्येकानं तुम्हाला इट लावायचा आहे. आणि तो नियम घ्या या ठिकाणी. इट म्हणजे काय, तर इट सेल्फ म्हणजे, आता मी जर म्हटलं असेल हा पेन आहे, पांढरा आहे, धिस इट म्हणजे आय यूज इट सेल्फ किंवा इट वर्क्स इट सेल्फ. ठीक आहे. पण तो इम्फॅटिक होतो म्हणा, हा याच्यावर काम करणार नाही, पण तो इथे ज्याचा उपयोग होतो इम्फॅटिकमध्ये. म्हणजे इट सेल्फ रन, हे स्वतःच धावलं. इट सेल्फ वर्क, हे स्वतःच काम करते. ठीक आहे ना. या पद्धतीचं पाहू आपण. नंतर मग एक आला वन सेल्फ म्हणजे एका स्वतःला. आता बघा याचे काही वाक्य बघू आपण, तुम्हाला वाक्यानुसार काही पटकन गोष्टी क्लिअर होऊन जाईल. ही ॲक्सिडेंटली कट हिमसेल्फ. आता आपण थोडा वेळापुरता ॲक्सिडेंटली वेगळा ठेवू आणि वाक्य बाहेर काढू. ही कट हिमसेल्फ, ही कट हिमसेल्फ, ही कट हिमसेल्फ. त्याने स्वतःला कापलं. ही कट हिमसेल्फ. कापणारा कोण, तो. कोणाला कापलं, स्वतःला कापलं. आणि म्हणून आपण ही कट हिम नाही म्हटलं, ही कट हिमसेल्फ म्हटलं. त्याने स्वतःला हर्ट केलं किंवा स्वतःला कापलं असेल. ठीक आहे. कापणारा पण तोच आणि ज्याला कापलं तो पण तोच, म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट एकच आहे आणि म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. नंतर बघा शी हर्ट्स हरसेल्फ. तिने स्वतःलाच, सॉरी हर्ट्स म्हणते ना, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, ती स्वतःलाच हर्ट करते. शी हर्ट्स हरसेल्फ म्हणजे शी हर्ट्स हरसेल्फ, ती स्वतःला हर्ट करते. सब्जेक्ट पण तीच आणि ऑब्जेक्ट पण तीच आणि म्हणून हरसेल्फ आलेला आहे. आय ब्लेम माय सेल्फ. मी स्वतःलाच ब्लेम केला. म्हणजे ते मी कोणीतरी गोष्ट केली असेल किंवा एखादी गोष्ट केली असेल, एखादी डील केली असेल, कुठेतरी फसलो असेल, मग मी स्वतःला दोष देतो. आय ब्लेम माय सेल्फ, आय ब्लेम माय सेल्फ. दोष दिला पण मीच आणि दिला कोणाला, मलाच. म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सारखंच आहे, तेव्हा तो काय असतो, रिफ्लेक्सिव्ह. नो रेस्ट, आय स्कोल्डेड माय सेल्फ. हे वाक्य हाफ गर्लफ्रेंड चेतन भगतच्या पुस्तकमधलं वाक्य आहे. ते पुस्तकातलं वाक्य आहे, पिक्चरातलं नाही आहे. पिक्चरपेक्षा पुस्तक काही पट मोठं आहे, ते काही चांगलं आहे ते. ठीक आहे. म्हणजे वाचण्यालायक पुस्तक आहे ते. तर नो रेस्ट, आय स्कोल्डेड माय सेल्फ, आय स्कोल्डेड माय सेल्फ. स्कोल्ड म्हणजे खरडपट्टी काढणे, झापणे आपल्या भाषेमध्ये. आय स्कोल्डेड माय सेल्फ, मी स्वतःलाच झापलं. मला स्वतःलाच झापलं. झापणारा कोण, मी. कोणाला झापलं, मलाच झापलं असं. आणि सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट एकच आहे म्हणून तो काय ठरतो, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आय फेड माय सेल्फ द ग्रॅप्स, आय फेड माय सेल्फ, मी स्वतःला चारलं.
ठीक आहे ना, एकच आहो मी. यू ॲक्सिडेंटली कट युअर सेल्फ. यू कापणारा कोण? तू. कोणाला कापलं? तुला. लास्ट थर्सडे म्हणजे मागच्या गुरुवारला तू स्वतःलाच कापलं, तुला माहित नाही, ॲक्सिडेंटली आहे ते, ठीक आहे ना. वी ब्लेम आवर सेल्फ. आम्ही स्वतःला दोष दिला. सब्जेक्ट पण आम्हीच आणि ऑब्जेक्ट पण आम्हीच. फॉर धिस ॲक्सिडेंट, या ॲक्सिडेंटसाठी आम्ही स्वतःला दोष दिला. शहाजी पाटील म्हणजे काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, तो आला. शहाजी पाटील हेल्प हिमसेल्फ टू बी अ फेमस MLA. आतापर्यंत शहाजी पाटलांना फार महाराष्ट्र ओळखत नव्हता, पण ते काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेलमुळे त्यांना ओळखायला लागले. शहाजी पाटील हेल्प हिमसेल्फ. शहाजी पाटलांनी हेल्प केली कोणाला? त्यांना स्वतःला केली. कुठे केली? टू बी अ फेमस MLA. ठीक आहे ना. असो, नंतर बघा, हा झाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. काम करणारा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट जेव्हा एकच असतो तेव्हा त्या ऑब्जेक्टला काय म्हटलं जाते? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. तो सेल्फच्या मोडमध्ये येतो. ठीक आहे, हे झालं क्लिअर. चलो, आता दुसरा आहे बघा ना, दुसरा कोणता आहे? इम्फॅटिक प्रोनाउन. आता इम्फॅटिकचं स्पेलिंग आणि उच्चार हेच आहे. म्हणजे जसं आपण म्हटलं रिफ्लेक्सिव्ह काय आहे हेच आहे, तसंच इम्फॅटिक पण काय आहे हेच आहे. म्हणजे माय सेल्फ, ऑर सेल्फ, युअर सेल्फ, देमसेल्फ, हिमसेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, वन सेल्फ, हे सगळं काय आहे? इम्फॅटिकच आहे. फक्त यांचे उपयोग वेगवेगळे असतात. ठीक आहे, यांचे वापर वेगवेगळे असतात, यांचे स्थान वेगवेगळे असतात. आणि नेमका तुम्हाला आयोग असा प्रश्न विचारतो. आयोग विचारतो की एखादं वाक्य देऊन टाकतो आणि म्हणतो हे नेमकं काय आहे? तो रिफ्लेक्सिव्ह आहे की इम्फॅटिक आहे? ठीक आहे, मग अशा वेळेस बघा, तुम्हाला आता इम्फॅटिक शिकवतो. ठीक आहे ना. इम्फॅटिक म्हणजे काय? जेव्हा करता, याचा अर्थ काय होतो? एम्फेसाइज म्हणजे काय होते? जोर देणे, एखाद्या गोष्टीला महत्त्व देणे, जोर देणे. मग आता मी समजा एखादी गोष्ट केली आणि मी ती जोर देऊन सांगून राहिलो, अरे मी स्वतः तिथे गेलो होतो आणि काम केलं. मी स्वतः गेलो, कर्त्याने एखादे काम केलं, एखादी क्रिया केली आणि करता स्वतःच ते सांगून राहिला असेल, किंवा कर्त्या सांगो की कोणी सांगो, पण स्वतः करणे, जोरदर्शक क्रिया, त्याला आपण प्रोनाउन म्हणू शकतो. ठीक आहे ना. आता बघा, जोरदर्शक इम्फॅटिक. बच्चू कडू वेंट हिमसेल्फ इन शिंदे ग्रुप. बच्चू कडू स्वतःच शिंदे ग्रुपमध्ये गेले. आता बघा, वाक्यात फरक बघा. मी जर म्हटलं असेल की बच्चू कडू हेल्प हिमसेल्फ, बच्चू कडू हेल्प हिमसेल्फ, आणि या ठिकाणी बच्चू कडू वेंट हिमसेल्फ इन शिंदे ग्रुप, यामध्ये काय फरक आहे? पहा बरं फरक बघा. इथे बच्चू कडू हेल्प हिमसेल्फ, बच्चू कडूंनी स्वतःची हेल्प केली, म्हणजे सब्जेक्ट पण तेच आणि ऑब्जेक्ट पण तेच. म्हणजे सब्जेक्ट ऑब्जेक्ट जेव्हा एकच असतो तेव्हा तो काय होतो? तो होतो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आयोगाने असे प्रश्न विचारलेले आहे, तो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट कर्त्याने केली, आपण हे जेव्हा जोर देऊन सांगतो तेव्हा तो होतो इम्फॅटिक प्रोनाउन, जोरदर्शक. ठीक आहे ना. आता बघा, बच्चू कडू वेंट हिमसेल्फ. आता मला सांगा, इथे कोणतं काम झालं, जाण्याचं काम झालं, गोचं, पण तो काही ट्रान्झिटिव्ह आहे का? तो काही हिमसेल्फ ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी? नाही, हिमसेल्फ ऑब्जेक्ट नाही आहे. बच्चू कडू वेंट हिमसेल्फ, बच्चू कडू स्वतःच गेले शिंदे ग्रुपमध्ये. मग आपण असं म्हणतो, आणि म्हणून या ठिकाणी हिमसेल्फ काय ठरतो? तर इम्फॅटिक प्रोनाउन ठरतो. समजलं? काही लोकांना अजूनही समजलं नसेल. परत बघा, परत सांगतो. मी जर म्हटलं असेल आय टीच माय सेल्फ, आय टीच माय सेल्फ, मी स्वतःला शिकवलं. इथे क्रिया झाली शिकवण्याची. आय म्हणजे सब्जेक्ट आहे, मायसेल्फ म्हणजे ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट मीच एकटा आहे, आणि म्हणून मग मी काय म्हणेल? आय टीच माय सेल्फ, मी स्वतःला शिकवलं, मी स्वतःला शिकवतो. टीच म्हटलं तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून शिकवतो. आय टीच माय सेल्फ, मी स्वतःला शिकवतो. शिकवणारा पण मीच, शिकवतो पण मलाच. आणि सब्जेक्ट ऑब्जेक्ट एकच असल्यामुळं तो काय होतो? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. पण जर मी म्हटलं असेल आय मायसेल्फ लर्न धिस थिंग, ही गोष्ट मी स्वतःच शिकलो. आता आय मायसेल्फ लर्न, किंवा आय मायसेल्फ गो देअर, आय मायसेल्फ सपोर्टेड हिम. म्हणजे काय होते? म्हणजे हा मायसेल्फ ऑब्जेक्ट नाही आहे. मी एखादं काम केलं तर मी स्वतःच केलं हे सांगून राहिलो, आणि अशा वेळेस हा जो मायसेल्फ आहे ना, तो काय ठरतो? इम्फॅटिक प्रोनाउन ठरतो. आय टीच मायसेल्फ, हा मायसेल्फ काय झाला?
रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन. आय मायसेल्फ गो देअर. मायसेल्फ काय झाला? इम्फॅटिक प्रोनाऊन. समजून घ्या. समजलं नसेल परत परत व्हिडिओ बघा आणि मग समजतेच. आणि नोट्स काढत राहा. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या नोट्स काढत राहा. ठीक आहे ना. चलो बघा, आय विल बिल्ड धिस बिल्डिंग मायसेल्फ. आता बघा, आय सब्जेक्ट, धिस बिल्डिंग, आय विल बिल्ड धिस बिल्डिंग. धिस बिल्डिंग म्हणजे ऑब्जेक्ट. मी ही बिल्डिंग स्वतःच बांधणार, स्वतः बांधणार. सब्जेक्ट ऑब्जेक्ट वेगवेगळे आहे. सब्जेक्ट म्हणजे मी आहे, धिस बिल्डिंग म्हणजे ऑब्जेक्ट आहे. पण हा मायसेल्फ काय आहे सर मग? तर तो मायसेल्फ आहे इम्फॅटिक प्रोनाउन. का? कारण तो स्वतः म्हणतो ना, आय विल बिल्ड धिस बिल्डिंग मायसेल्फ. मला कोणाच्या फंडची गरज नाही. ही बिल्डिंग मी स्वतःच बांधणार. म्हणजे करता एखादी क्रिया करेल किंवा करतो किंवा केलेली आहे, हे जेव्हा आपण जोर देऊन सांगतो तेव्हा त्याला काय म्हटलं जाते? इम्फॅटिक प्रोनाउन. आय विल वॉच युअर शो अवर सेल्स. वी आहे. वी विल वॉच युअर शो अवर सेल्स. तू आम्हाला सांगण्याची गरज नाही. आम्हाला तुझा शो आवडतो आणि आम्ही स्वतःहूनच तुझा शो पाहू. तर वी सब्जेक्ट आहे, युअर शो ऑब्जेक्ट आहे. पण मग हे काय आहे? ते असते इम्फॅटिक प्रोनाउन. आम्ही स्वतःच एखादं काम करतो किंवा करणार किंवा केलं हे जेव्हा सांगतो आपण तेव्हा तो काय ठरतो? इम्फॅटिक प्रोनाउन. यू युअर सेल्फ शुड हॅव टोल्ड मी अबाउट युअर पॅकेज. तू स्वतःच मला तुझ्या पॅकेजबद्दल सांगायला पाहिजे होतं. म्हणजे बघा ना, यू युअर सेल्फ शुड हॅव टोल्ड मी. शुड हॅव टोल्ड, शुड नंतर V1 येतो, पण शुड नंतर जर ह्या वाला असेल तर मग V3 येतो. आपण शिकलो ना मॉड्यूल ऑक्झिलरी व्हर्बमध्ये. यू युअर सेल्फ. आता हा कोण आहे युअर सेल्फ? तर युअर सेल्फला म्हटलं जाते इम्फॅटिक प्रोनाउन. यू युअर सेल्फ शुड हॅव टोल्ड मी. तू स्वतःच मला तुझं पॅकेज किती आहे हे सांगायला पाहिजे होतं. असो, वी सॉ द प्रेसिडेंट अवर सेल्फ. आम्ही स्वतःच प्रेसिडेंटला पाहायला गेलो. ठीक आहे ना. शी हरसेल्फ टोल्ड अस दिस न्यूज. टोल्ड अस दिस न्यूज टू मी नाही, इतर का. हां, शी हरसेल्फ टोल्ड अस दिस न्यूज. तिने स्वतःच आम्हाला ही बातमी सांगितली. मग जेव्हा करता स्वतः सांगतो एखादी गोष्ट, स्वतः करतो, तेव्हा त्याला म्हटलं जाते इम्फॅटिक, जोरदर्शक. समजलं ना फरक? समजला फरक? बस हाच फरक आतापर्यंत पेपरला कसा आला, आयोगाने कसा विचारला हे बघायचं आपल्याला. ठीक आहे. थांबून जा थोडंसं, जाऊ नका, व्हिडिओ क्लोज नका करू, पॉज नका करू किंवा व्हिडिओ स्किप नका करू. खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही. ठीक आहे. म्हणून यावर आपले प्रश्नही डिपेंड आहेत. ठीक आहे. चलो. अवर सिटी इट सेल्फ डज नॉट वॉन्ट टू डेव्हलप. म्हणजे स्वतःच या शहराला विकसित व्हायचं नाहीये असा अर्थ. नंतर बघा, दे देमसेल्व्स प्रिफर टू डू दिस वर्क फ्रॉम होम. त्यांनी स्वतःच हे प्रिफर केलं की वर्क फ्रॉम होम करू आम्ही. ठीक आहे ना. आता बघा फरक काय आहे, तुम्हाला समजला ना फरक? आय टीच मायसेल्फ. मायसेल्फ काय झाला? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आय मायसेल्फ गो देअर काय झाला? मायसेल्फ काय झाला? इम्फॅटिक प्रोनाउन. मग आता या धर्तीवर तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. पुन्हा तुम्हाला मी काय उदाहरण देतो. मी जर म्हटलं असेल आय कट मायसेल्फ. आय कट मायसेल्फ. मी स्वतःला कापलं. ठीक आहे ना. आय हर्ट मायसेल्फ, आय कट मायसेल्फ, आय टॉट मायसेल्फ, जे असेल ते. सब्जेक्ट मीच, ऑब्जेक्ट पण मीच. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट एकच आहे तेव्हा तो काय झाला? हा झाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आणि जर मी म्हटलं असेल आय मायसेल्फ टीच यू, मी स्वतःच तुला शिकवतो. ठीक आहे. तर मग हा मायसेल्फ काय होतो? इम्फॅटिक प्रोनाउन. ठीक आहे. चलो आता बघू आपण जुलै 2022 मध्ये एक प्रश्न आला होता. कंबाईन 2021च्या पेपरमध्ये. म्हणजे कंबाईन 2021चा पेपर झाला जुलै 2022ला. त्या पेपरचा प्रश्न आहे हा. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. बघा तुम्हाला कधी या ठिकाणी करेक्ट विचारणार तर कधी तुम्हाला इनकरेक्ट विचारणार. ठीक आहे. ही हर्ट हिमसेल्फ. वाक्य चूक की बरोबर? वाक्य बरोबर आहे. वाक्य बरोबर आहे. जेम्स अँड मायसेल्फ वेंट टुगेदर. जेव्हा तो सब्जेक्ट मध्ये असतो ना तेव्हा मायसेल्फ नाही राहत, फक्त आय राहतो मित्रांनो. आणि म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. इथे काय पाहिजे? जेम्स अँड आय पाहिजे होतं. जेम्स अँड मायसेल्फ नाही पाहिजे. का? कारण तो ऑब्जेक्ट मध्ये नाही आहे, सब्जेक्ट मध्येच आहे. मायसेल्फ गो देअर का? नाही. आय गो देअर. आय टीच यू मायसेल्फ.
ठीक आहे, असं असते. आणि म्हणून हा अँडने जोडलेला आहे, हे दोन करते, म्हणून सब्जेक्टमध्येच आहे, हे इथपण सब्जेक्टमध्येच आहे. सब्जेक्टमध्ये असल्यानंतर ते कधीही मायसेल्फ म्हणून येणार नाही, आय म्हणून येणार, म्हणून ते वाक्य चुकीचं आहे. बिहेव युअर सेल्फ हे बरोबरच आहे. शी डीड इट ऑल बाय हरसेल्फ, तिने हे स्वतःच केलं, बरोबर आहे. हा पण काय झाला मग एम्पॅटिक, मग हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. चूक कोणता आहे, बी. कुठे आहे बी, ओनली बी चुकीचा आहे. ठीक आहे, चलो नंतर बघा STI ला प्रश्न बघा 16 मध्ये, चूज द करेक्ट सेंटेन्स इन टर्म ऑफ यूज ऑफ प्रोनाउन. ठीक आहे, दे देमसेल्फ, आय विल डू इट अवर सेल्फ, द टाउन इट सेल्स. हा काय म्हणतो, चूज द करेक्ट सेंटेन्स. याला करेक्ट सेंटेन्स ओळखून द्यायचे आहे, पण तुम्हाला पटकन समजलं पाहिजे. देला काय पाहिजे, देम सेल्फ. पहा ना, देम सेल्फ पाहिजे का देम सेल्फ, देम सेल्फ पाहिजे का देम सेल्स पाहिजे, सेल्स. इटचं काय पाहिजे, इट सेल्फ. ठीक आहे, आयचं काय पाहिजे, माय सेल्फ. आणि म्हणून त्याने तिन्ही वाक्य चुकवलेले आहे. दे देम सेल्स पाहिजे होतं, आय विल डू इट माय सेल्फ पाहिजे होतं, आणि द टाउन इट सेल्फ पाहिजे होतं. म्हणून तिन्ही वाक्य चुकीचे आहे. नन ऑफ द अबव करेक्ट. ठीक आहे, असे प्रश्न पेपरला येतात. हा पेपरला प्रश्न आला इंजिनिअरिंग आणि वनसेवा हे टेक्निकलची एक्झाम एकत्र होते. फर्स्ट म्हणजे प्री एक्झाम, त्यामध्ये इंग्लिश ग्रामर असतं. मोहन हिमसेल्फ कॉट द थीफ, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ प्रोनाउन, अंडरलाईन वर्ब. हा, आता हिमसेल्फला आहे अंडरलाईन. मोहन हिमसेल्फ कॉट द थीफ, मोहनने स्वतःच चोराला पकडलं. मग मला सांगा आता या ठिकाणी हिमसेल्फ काय आहे, इम्पॅटिक आहे की रिफ्लेक्सिव्ह आहे. हे दोन तर नाहीच आहे, पॉझिटिव्ह आणि इंडिपेंडंट नाहीच आहे. इम्पॅटिक की रिफ्लेक्सिव्ह. मग अशा वेळेस तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं काम पडते, आणि म्हणून तुम्हाला अभ्यास बारकाईने करायचा असतो. ठीक आहे ना. बघा आता मी जर म्हटलं असेल मोहन हिमसेल्फ कॉट द थीफ, पकडणारा कोण आहे चोरांना, मोहन. कोणाला पकडलं, चोराला. सब्जेक्ट ऑब्जेक्ट वेगवेगळे आहे, सब्जेक्ट ऑब्जेक्ट एकत्र नाही आहे. जेव्हा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट एकच असतो तेव्हा तो होतो रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. पण जेव्हा कर्त्याने एखादी क्रिया केली, स्वतःच केली, सांगून राहिलो आपण ते, तो काय होतो मग इम्पॅटिक प्रोनाउन. मोहन हिमसेल्फ कॉट द थीफ. मी जर म्हटलं असेल मोहन टीच हिमसेल्फ, तर मोहन स्वतःला शिकवतो. मग काय झालं असतं, मोहन काय झाला असता, हा हिमसेल्फ काय झाला असता, रिफ्लेक्सिव्ह. इथे काय झाला, तो इम्पॅटिक प्रोनाउन. समजलं. चलो नंतर ही सॉ हिमसेल्फ इन द मिरर, त्याने स्वतःच मिररमध्ये बघितलं. हा प्रश्न सुद्धा इंजिनिअरिंगला आलेला आहे. आता सब्जेक्ट ही यस आहे, सॉरी ही आहे. त्याने कोणाला बघितलं, हिमसेल्फला. ऑब्जेक्ट, आता सब्जेक्ट ऑब्जेक्ट एकच आहे, आणि म्हणून डोळे लावून सांगून द्यायचं की या ठिकाणी रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. कुठं आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. ठीक आहे. नंतर बघा अकबर पनिश हिमसेल्फ. अकबर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट एकच आहे. डोळे बंद करायचे, सांगायचं की तो कोणता आहे, तो आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. पेपरला प्रश्न आला इंजिनिअरिंगला. नंतर बघा आय हॅव डन दिस वर्क माय सेल्फ. मी जर म्हटलं असेल आय टीच, बघा एकच वाक्य पाठ करून घ्यायचं, आय टीच माय सेल्फ. सब्जेक्ट मीच, ऑब्जेक्ट पण मीच. माय सेल्फ काय झाला, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आय माय सेल्फ टीच यू, तर मग माय सेल्फ काय झाला, हा इम्पॅटिक प्रोनाउन. ही किती काय झाला, हा आय हॅव डन दिस वर्क माय सेल्फ. मी हे काम स्वतःच केलं म्हणजे काय, मी हे काम केलं. बघा आय सब्जेक्ट आणि धिस वर्क ऑब्जेक्ट. सब्जेक्ट ऑब्जेक्ट एकत्र आहे का, एक आहे का, नाही आहे, वेगवेगळे. आणि म्हणून काय झाला, इट सेल्फ काय झाला, हा माय सेल्फ काय झाला, इम्पॅटिक प्रोनाउन. नंतर बघा आय हॅव कम्प्लिटेड इट माय सेल्फ. आय सब्जेक्ट, इट ऑब्जेक्ट. सब्जेक्ट ऑब्जेक्ट एक आहे का, नाही, अलग अलग आहे. मग हा हिमसेल्फ काय होईल, इंडिफिनाइट, सॉरी हे इम्पॅटिक होईल ना. पटकन समजून घ्यायचं. इतका अभ्यास असेल ना तर असा कोणताही प्रश्न आला पेपरला तुम्हाला पटकन समजू शकते. ठीक आहे. आता हे सर्व जर तुम्हाला पूर्ण बेसिक पासून शिकायचं असेल तर ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्स आहे, तुम्ही शिकू शकता. या ॲप्लिकेशन विदर्भ आय अकॅडमीच्या ॲपमध्ये तो कोर्स आहे. आणि दुसरी गोष्ट, आतापर्यंत पेपरला आलेले संपूर्ण प्रश्न तुम्हाला पाहिजे असेल, टॉपिक वाईज, चॅप्टर वाईज पाहिजे असेल तर MPSC इंग्लिश PYQ, इंग्लिश
PYQ या कोर्समध्ये असे सर्व प्रश्न, असे असंख्य प्रश्न, असे सर्व प्रश्न टॉपिक वाईज मी शिकवलेले आहे, मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. ज्यांचा अभ्यास असेल थोडाफार, ज्यांना वाटत असेल की आपणही आतापर्यंत पेपरला कसे प्रश्न आले हे समजून घेतलं पाहिजे मराठी स्पष्टीकरणाने, तर त्या लोकांनी हा इंग्लिश PYQ कोर्स इथून परचेस करावा. ठीक आहे, थांबू. काही अडचणी असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर लेक्चर आवडला तर मित्रांसोबत शेअर करा. का शेअर करायचा? कारण त्यांच्यापर्यंतही हे पोहोचते. ठीक आहे ना, त्यांनाही कुठेतरी या गोष्टीचा फायदा होतोच. ठीक आहे, थँक्यू.